पर्यटन नगरी लोणावळ्यात ड्रग्ज विरोधात पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। लोणावळा ग्रामीण पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त पथकाने कुसगाव परिसरातून एमडी ड्रग्जसह आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून या 2 आरोपींचा समावेश असून या कारवाईत 26 ग्रामपेक्षा अधिक मॅफेड्रेन अर्थात एमडी ड्रग्ज, 2 मोबाईल फोन असा तब्बल 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अटक आरोपी योगेश उर्फ सन्नी उर्फ गोगो उमक आणि रिजवान सिद्दीकी हे ड्रग्ज विक्री आणि सेवनासाठी अंमली पदार्थ बाळगत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश तायडे हे करत आहेत। दिनांक 12/5/2026 रोजी आम्ही पोलीस स्टेशनची टीम आणि आमचे एलसीबीची टीम असे आम्ही पाहिजे फरारी आरोपी शोधण्याकरता माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशान्वये कारवाई करता आमच्या हद्दीत फिरत होतो। त्यावेळी आम्ही कुसगाव भागात फिरत असताना तिथे आम्हाला 2 संशयित व्यक्ती मिळून आल्या। आम्हाला त्यांच्यावर डाऊट आला की ते काहीतरी इलिगल ऍक्टिव्हिटी करतायत, म्हणून आम्ही त्यांची झडती घेतली। त्यावेळी आम्हाला त्यांच्याकडे एमडी नामक जो अंमली पदार्थ आहे तो मिळून आला। त्याविषयी त्यांना आम्ही चौकशी केली, पण त्यावेळी ते उडवडीची उत्तरं देत होते। त्यातला आरोपी क्रमांक 1 आहे, त्याचं नाव आहे योगेश उर्फ गोगो आणि दुसरा आरोपी आहे त्याचं नाव आहे रिजवान शेख। हे 2 आरोपी त्यांच्या अंगझडतीमध्ये एकूण 26.9 ग्रॅम इतका एमडी मिळालेला आहे। त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने पुढील कारवाई केली। त्यांना ताब्यात घेतलं, माननीय न्यायालयात हजर केलेलं आहे। माननीय न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। त्यांच्या मोबाईलवरून आणि त्यांचं इंट्रोगेशन सध्या चालू आहे। आम्ही आणि आमची एलसीबी टीम सध्या पुढील त्यांनी तो मुद्देमाल कुठून आणला, तो कुठे सप्लाय केला याविषयी लिंक शोधत आहोत। त्याची माहिती ह्या 2-3 दिवसात आपल्याला मिळून जाईल। त्याप्रमाणे गरज पडली तर परत आरोपींची पोलीस कोठडी रिमांड आम्ही मागवणार आहोत आणि ही प्रक्रिया चालू आहे। याच्यातून अजून किती पुढे लिंक मिळते त्याच्यावर मोठा रॅकेट पण उघडकीस येण्याची शक्यता आहे।